नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एका व्लॉगमध्ये. तर आज आपण डायरेक्ट ऑफिस म्हणजे मी डायरेक्ट आज ऑफिसवरून चाललो आहे. तर जास्त काय शूटबीट करायला भेटलं नाही मला. मंथ एंड होता म्हणून निघायलाच लेट झाला. 8 वाजता मी निघालो, 7:30ला आपला प्रोग्राम चालू झाला आहे. तर मी डायरेक्ट आता लोकेशनवरती आलो आहे आणि टी शर्ट आपली चेंज करून आता चाललो आहे वाजवायला. तर जास्त काय दाखवायला भेटलं नाही की पोरं कशी आलेत. तर आज पण मीच व्लॉग शूट करतो आहे कारण वैभव डायरेक्ट आला आणि मी कामावरून डायरेक्ट येत होतो म्हणून आजचा व्लॉग मी शूट करतो आहे. तर बघूया. आणि घाई झाले थोडी म्हणून एवढं काय दाखवू नाही शकलो. तर डायरेक्ट जाऊन आता आपण लोकेशन भेटतो. ह्याच्या मागे तुम्हाला आवाज येत असेल, आपला प्रोग्राम चालूच आहे. तर आपण जाऊन बघूया आणि मग वाजवूया आपण. तर भेटूया. तर मित्रांनो, हा आपला लोकेशन आहे. इथे आतमध्ये पोरं वाजवत आहेत लेफ्ट साईडला. तर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपला फॅन झाला आहे आज. नमस्कार, हाय. आपला फ्युचर ताशावाला होऊ शकतो. बघू आता शिकतो की नाही. Yes, तर yes. ह्याची ट्रेनिंग चालू आहे. तर कसं वाटतंय मग आपल्या ग्रुपमध्ये? खूपच मस्त, छान वाटतंय. एवढं पहिल्यांदा बघितलं, जोश जल्लोष आणि खूपच छानपैकी नाचवलं. आणि आपले जड नमस्कार. कसं वाटतं मग प्रोग्राम? एक नंबर वाचला प्रोग्राम. फुल कंटिन्यू फुल राहणार चालू आहे. प्रेक्षक वर्ग खूप उपस्थित आहे. ते सगळे आनंदात आहेत. आणि भाऊ, आपल्या भाऊने आपलं कलेक्शन केलंय.
आपला स्टँडचा थोडा इश्यू झालाय, तुटलाय स्टँड, म्हणून आपण आवाज नाही येत. 3-3चा सेटअप होता तो कमी केलाय, 3-2च केलाय. तर आता पोलीस आले म्हणून थांबलोय. तर बघू आता परमिशन भेटली तर वाजवू, नाही तर मग पॅकअप करून बघू काय ते. तर असेच बघत राहा काय होते पुढे ते. जर वाजवायला भेटलं तर वाजवणार, बहुतेक 90% तरी वाजवायला भेटणार आहे. तर आता थांबलोय, तर भेटूया परत. आणि भाऊ पहिल्यांदा बेस वाजवत होता. बेस वादक मित्रांनो, आता मी ड्रमवर बेसवर येणार आहे. मजा येते बेस वाजायला. हॅपी बर्थडे वैभव. बड्डे बड्डे तर झाला. हॅपी बर्थडे. हॅपी बड्डे का झाला? हॅपी बर्थडे. बेसला हात लावला ना भाई, मी सोडून देणार. का रे? मी चालतोय, मी चांगला वाजवतो. एवढा चांगला वाजवतोय म्हणून चिंता जागा करतोय. खाणार, जागा खाणार. घाबरला तो बाई. एक्सचेंज. हे बघा 2 जिगरी इन 1 फ्रेम. हॅलो ले पप्पी दे. हॅपी बर्थडे. पप्पी ना देऊन पण पप्पी देणार व्हिडिओ पप्पी देणार क्रिएटर बघा मालक. हो, हे आई, हे आहे. यांच्या स्क्वॉड मध्ये नाव टाकलेलं आणि पोहोचलेत बघ कधी. ले देख. पोलिसांना घेऊन आले सोबत. उडता थाप आणि थाप माझा- आलाय. उडता थाप आलाय. चोरी करून लाज पण नाही वाटत माझ्याच समोर घालतात. तर अशीच मस्ती चालू राहील. अर्धे इथे आहेत, पाणी वगैरे पित आहेत. आजच्या प्रोग्रामला बावा पण आलाय. बावा, ए बावा. हा बावा बाय. तर फुल ऑन मजा.
तर मित्रांनो झालाय पॅकअप. हा बघा 11 वाजता समोसा वडापाव खातोय. हे बघा मेहनती पोरा. गेले पियायला सगळे पिपाणी वाजवायला गेले. आता आपण जाऊया अमानच्या हळदीला. कोण कोण येते भाई पार्टी साईडला वन मॅन शो बघ. पार्टी आहे भाई. बनावर घेतलाय वायरमॅन. हो वायरमॅन. फुल भाई तगडा. तर पटकन पॅकअप करूया आणि भेटूया. तर मित्रांनो जेवण चालू आहे. सर्व खायला बसलेत. वैभवचा मार्गशीर्ष तुटला आहे. कुठे तो वैभव कुठे मस्त एकदम मार्गरीत काय नसतं. कुठे भेटलं की करता येईल बरोबर. मग काय एवढी मेहनत करून वाजवणार. ते कसं आहे मित्रांनो बनी नाही भाव देवा मला म्हणी नाही भाऊ दोघं पण भाऊ. मग आधी तो दादा कीबोर्ड वाजवतो आणि याला वडापाव खायचा तरी त्यांना वडापाव पाहिजे होता पण मला पाठवलेलं. तो बघ जाऊ दे. एक पण वडापाव नाही भेटला. काय नाही मोजून फक्त आणलं तरी मोजून बघायचं पोरं किती आहे ते आणायला पाहिजे ना. 20 तरी आणायला पाहिजे ना जास्त. पण आणलं किती 15 जाऊ दे रे. 16 नवीन आहे शिकेल. जाऊ दे. मी चटणी आणली पाहिजे. तर जेवूया आणि मग भेटूया. हा भाई वन मॅन शो. It's magic. ओ माय गॉड. जेव भाई आरामात जेव. तन्मय आहे का कर. तन्मयला नको ना. बिंग ह्युमनच्या सेल मधून आता फ्री झालेले आमचे भावा. तन्मयला नको ना. बघू शकता सेल मधून उचललेला जॅकेट आहे हा. बिग ह्युमन. सेल होता भावांना, तुम्ही आलात ना. 100 रुपये जॅकेट वापरतो पण आहे बिग वुमन मध्ये. कुठे 100 रुपये जॅकेट आहे. काम कुठं करतो बिग वुमन मध्ये विचारा. म्हणजे ए राहुल तर कोणाला आपले घ्यायचंय? हे दोघे भाऊ आपले मित्र अजय आमरे एक टाइमला हे पण वाजवायचे, चांगले वाजवायचे पण मग बंद केला. स्वतःचे बेस होते 18-20 ते विकले सगळं. आणि आमचा एडिटिव्ह मॅनेजर आहे 80 हा ब्लॉग उचला पाहिजे. जेव्हा सावकाश जेव्हा. आणि ते काय पेमेंट वगैरेचा विषय चालू आहे. कोण बोलतंय. मित्रांनो आपण सकाळी मेसेज टाकला की कोण कोण अवेलेबल आहे, तेव्हा हा मी बाहेर जाणार आहे आणि जसा भाऊनी पेमेंटचा मेसेज टाकला आजचा प्रोग्रामला पेमेंट आहे. बघू शकता तुम्ही पोरांची संख्या. तुम्ही भावाला बघू शकता. ब्लॅक फ्रायडे सेल चालू आहे बिंग ह्युमनचा. जॅकेट आणलं 200 रुपयाला भेटत होता. ते पण उचलून आणलं. बोलला आजच्या दिवस द्या, उद्या परत देतो. आज प्रोग्राम आहे म्हणून दिला. आणि ऑन रेकॉर्ड बोलतोय. आता जो पण सामान चढवायला असेल तो त्यालाच पेमेंट भेटेल. पेमेंट कसं द्यायचं भाव बघून माझ्याकडे हे आपले मोठे भावा. कोणाला किती पेमेंट द्यायचं ते मीच ठरवणार. Yes. ओ. यो आणि सिंग तर चला जेवून भेटूया. तर मित्रांनो टेम्पो आला आपला. ए टेम्पो आला चला लवकर. भाई चल वडापाव घेऊन जाऊ. नाश्त्याला होतील. घरी सकाळी गरम करून खायला गरम करून दोघे भाऊ एक तर सामान ठेवूया आणि मग भेटूया. आज बेसनी खूप वेळा ऍक्सिडेंटचा अपघातचा माझ्या बॅगेत काही ठेवता म्हणून हे बघू शकता तुम्ही. इकडे थंड वाटतंय. ओ संतोष काका तुम्ही बघा जरा घरी वाज बी देतोय. गेला हे चढ भाऊ. पार इकडपर्यंत पर्यंत ड्रम मध्ये हात टाकला. पाण्याची बॉटल अवघ हसतोय भाई मेहनत. तर चला आपण पण सामान ठेवून भेटूया. पटापट जाईल. तर मित्रांनो 2 मिनिटात सामान वगैरे भरून झालं आहे. एकच जण आहे. तर सामान वगैरे ठेवून झालंय. तर कसं वाटलं. मस्त. आज दमलाय भाई. खूप जमाय. का माहिती. तर हे आपलं सामान वगैरे झालंय पॅक. तर आता निघूया. अजून आपलं सामान वगैरे ठेवायचं बाकी आहे. काम बाकी आहे सामान चढवणं. तेच 3 सीटावर सामान चढवायचं आहे. मग आता इथून निघूया आणि मग भेटूया. तर मित्रांनो आपला सर्व झालाय. बॅकअप हे लाईट लाव थोडी. हा दिसतोय. ती पण दिसतील रे. तर आपला भावाने पूर्ण वन साईड काम केलं आहे. त्याला आपण 100 काय 200 देऊ पर प्रोग्राम. खुश ना. आणि आपण भाऊ हो नक्की फुल खुश.
भाई कसं वाजलं ते तर सांग. आपले मित्र आपले पडद्यामागचे कलाकार तयार होत आहेत कॉन्सर्टवरती. लवकरच तुम्हाला प्रोग्रामला दिसतील. तरी पैसे नाही करता एक आणि दोन महिन्यात शिद्दत हे लोक खूप एकदम येतात. आम्ही लोक कामावरती आहे सध्या, कॉलेज करतायत दोघे म्हणून तरी पण येतात. 3-4 वाजता बोललो 5-6ला आपल्याला सेटअप लावायचं, 3 वाजता इकडे पोचतात गोळांवरती आणि सगळं करतात. त्याच्यासाठी पूर्ण या लोकांनी आज जे पण केलं हे पडद्यामागचे कलाकार आहेत. अजून आले नाही हे पण आपला भावाशेठ पण पडद्यामागचा कलाकार आहे. व एक मिनिट आज कोणाला पडदा वेगळा, आज पूर्ण 2 तास त्यांनी वाजवलेला आहे. बसून रंग टाक आणि काय वाजवलं होता एकदम लाईव्हचं असतं ना असं विशेष आणखी म्हणजे ओबूला सामान ठेवायला दिला एवढ्या रात्री 3 मला चढायला भाडं मागेन ना. आता ब्लॉग पोस्ट केलेला मला हा पार्ट जरा स्किप करावा लागेल. तर मित्रांनो चला आता हा ब्लॉग आपण इथेच संपला. तर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटू असंच नवीन एका ब्लॉगमध्ये.